आणि यानंतर एक महत्त्वाची मोठी बातमी आपण बघूया। राज्यातल्या महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा लागू करावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सध्या ठिय्या आंदोलन केलं जात आहे। नागपुरातल्या वरायटी चौकातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे देखील सहभागी झाले। सरकारच्या विरोधात मोठमोठ्याने घोषणाबाजी देखील केली जाते। तुषार कोहळे आपले नागपूरचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। तुषार, निश्चित आपण नागपूरच्या व्हेरायटी टॉकीज चौकात हे जर दृश्य बघितलं तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे इथे ठिय्या आंदोलन करत आहेत। कुठेतरी राज्यामध्ये ज्या प्रकारे महिला अत्याचाराच्या घटना सुरू आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झालेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की माजी गृहमंत्री त्यांचा एक महत्त्वाचा कायदा होता, तुम्ही या संपूर्ण कायद्याला घेऊन अत्यंत आक्रमक होते। तुम्ही थेट महाराष्ट्र तुम्हाला ऐकत आहे, थेट महाराष्ट्र तुम्हाला ऐकत आहे, लाईव्ह आहे। काय मागणी आहे तुमची? लागू करा, लागू करा, शक्ती कायदा लागू करो। महाराष्ट्र ऐकत आहे, लाईव्ह आहे सर। तुम्ही काय मागणी आहे? कायदा लागू करो, लागू करो, लागू करो। महिला शक्ती कायदा लागू करो, लागू करो, लागू करो। महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरुद्ध शक्ती कायदा लागू करा, लागू करा। महिला शक्ती कायदा लागू करो। कायदा लागू झाल्यास काय फायदा होईल असं वाटतं तुम्हाला? असं आहे की बदलापूर येथे काही दिवसापूर्वी 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झाला, ज्या पद्धतीने अत्याचार झाला, सर बोला ना, तुम्ही बोला ना। काय तुम्ही इतका आवाज तुमचा काय बोलणार? बोला बोला तुम्ही बोला बोला बोला। तुम्ही शांत राहतो बोलील मी काही। हां बोला बोला सर बोला। बदलापूर येथे काही दिवसापूर्वी लहानशा चिमुरड्या मुलींवर 3.5 वर्षाच्या आणि 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला। आणि हा अत्याचार झाल्यानंतर ही घटना दाबण्यासाठी 4 दिवस प्रयत्न झालेत। या सरकारच्या माध्यमातून, देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून प्रयत्न झाला की कोणत्याही पद्धतीनं हा जो अत्याचार झाला याच्याबद्दल तक्रार झाली नाही पाहिजे, ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे, याच्यासाठी देवेंद्र फडणवीस त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला। आणि तरी पण ही बाब 4 दिवसांतर जनतेसमोर आली। हे 4 दिवस या पद्धतीनं ही बाब दाबल्यानंतर लोकांच्या लक्षात आलं की ज्या शाळेमध्ये या मुलींवर अत्याचार झाला ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा होती। आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याची शाळा असल्यामुळे ही बाब जनतेसमोर आली नाही पाहिजे, आणि म्हणून ही बाब त्यानिमित्तानं या अत्याचाराची 4 दिवस दाबण्यात आली। पण जेव्हा ही बाब थोडी जनतेसमोर आल्यानंतर जनता पोलीस स्टेशनमध्ये गेली। त्या पीडित जी मुलगी होती 3.5 वर्षाची, 4 वर्षे, तिचे आई वडील आणि नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, 3.5-4 वर्षाची आमची मुलगी आहे, आणि या पद्धतीनं अत्याचार झाल्यानंतर सुद्धा पोलीस कंप्लेंट दाखल करत नाही। 13 तास सरकारच्या दबावामुळे, देवेंद्र फडणवीस यांच्या दबावामुळे 13 तास हा मुलींवर अत्याचार होऊन सुद्धा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला नाही। 13 तास त्या लहान मुलीच्या आई आणि वडिलांना त्या निमित्तानं बाहेर बसवण्यात आलं, त्यांची दखल त्या निमित्तानं पोलिसांनी घेतली नाही। आणि मग जेव्हा याचा आक्रोश झाला, आक्रोश झाल्यानंतर त्या पद्धतीनं जनता रस्त्यावर आली
आणि जनताच्या दबावाखाली शेवटी त्या ठिकाणी पोलीस यांनी तक्रार दाखल केली आणि म्हणून अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये केव्हाही मुलींवर, लहान मुलींवर किंवा महिलांवर जेव्हा अत्याचार होतात आणि असा अत्याचार झाल्यानंतर जो आरोपी आहे त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हावी अशी साहजिक सर्व जनतेची मागणी असते। बदलापूरच्या घटनेमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं आरोपीला फाशी व्हावी अशा पद्धतीची मागणी होती, पण आज जी कायद्याची तरतूद आहे त्या कायद्याच्या तरतुदीनुसार अशा पद्धतीनं फाशी देता येत नाही। आणि म्हणून मी जेव्हा राज्याचा गृहमंत्री होतो त्यावेळेस 3 वर्षापूर्वी आम्ही अशा पद्धतीनं महिलांवर जर अत्याचार झाला तर त्याच्या विरुद्ध एक शक्ती कायदा राज्य शासनाने आम्ही मंजूर केला होता आणि या शक्ती कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी आहे त्याला 21 दिवसाच्या आतमध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे, फाशीची शिक्षा या आरोपीला दिली पाहिजे अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही आणला। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, मी महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो। आम्ही हा कायदा कॅबिनेटमध्ये मंजूर केला, त्यानंतर हा विधानसभेमध्ये आम्ही आणला, विधानसभेने या शक्ती कायद्याला मंजुरी दिली, विधान परिषदेने मंजुरी दिली आणि त्या पद्धतीनं हा कायद्याला आम्ही एक कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर, या प्रारूपला आम्ही कायद्याचं स्वरूप दिल्यानंतर आम्ही त्या पद्धतीनं हा कायदा जो महाराष्ट्र शासनाने केला अंतिम मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे 3 वर्षापूर्वी पाठवला। 3 वर्षापूर्वी आम्ही शक्ती कायदा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला, पण 3 वर्षापासून हा कायदा दिल्लीमध्ये धुळू खात पडलेला आहे। आम्ही वारंवार, मी देवेंद्र फडणवीसला वारंवार विनंती केली की अशा पद्धतीनं महिलांवर अत्याचार झाल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा धूळ खात पडला आहे। आपलं दिल्लीमध्ये आपल्या विचाराचं सरकार आहे, त्यामध्ये आपण प्रयत्न करून लवकरात लवकर तो कायदा मंजूर करून आणावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये तो लागू करता येईल। विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न मी उचलला, पण 3 वर्षापासून केंद्रामध्ये धुळखात पडलेला कायदा याला आतापर्यंत मंजुरी त्यांनी मिळाली नाही आणि म्हणून आमचा आग्रह आहे की हा शक्ती कायदा केंद्राने लवकरात लवकर मंजूर करावा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये बदलापूरसारखी घटना परत अशा पद्धतीची दुर्दैवी घटना झाल्यानंतर या कायद्याच्या अंतर्गत जो कोणी आरोपी असेल त्याला फाशी देता येईल। म्हणून लवकरात लवकर या सरकारने कायदा मंजूर करावा अशी आपल्याला या शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करतो। शक्ती कायदा, शक्ती कायदा, शक्ती कायदा लागू करो। शक्ती कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी म्हणून शरद पवार गटाकडून नागपुरात सध्या आंदोलन सुरू आहे। नागपूरच्या व्हरायटी चौकात हे आंदोलन केलं जात आहे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख देखील या आंदोलनात सहभागी झाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।